नमस्कार मंडळी, मी वैशाली रोकडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त ना. तर दुपारची वेळ आहे. झालं का जेवण तुमचं? तर बघा, मी बसले आता जेवायला. खरं तर मी लॉंग व्हिडिओ जास्त बनवत नाही, पण म्हणलं सुरुवात करायची आधी, पण मध्ये मध्ये बंद केलं होतं कारण की तेवढा वेळ नसतो माझ्याकडे लॉंग व्हिडिओ. आणि विषय काय असतो, बोलायचं काय, म्हणून मी बनवतच नाही खरं तर. आजपासून हप्त्यातून एकदा तरी मी करणार आहे लॉंग व्हिडिओ. तर बघून चला जेवायला मी दाखवते, कारण की रात्रीचं आहे तेच खाते. तुम्हालाही दाखवते. बघा, वरण भात आणि सुकटाचा ठेचा आहे. चपाती नाही आवडत मला, आणि रात्रीचंच उरलेलं पहिलं खाऊन घेतो, कारण की वेस्ट कशाला करायचे अन्न. त्यामुळे तुम्हीही या जेवायला मंडळी. तर मी मोबाईल आता समोर ठेवला, कारण की मला असं घेऊन म्हणजे जेवता येत नाही आहे. त्याच्यामुळे तर म्हटलं जेवता जेवता तुमच्याशी बोलते पण आज, कारण की सगळ्यांनी या जेवायला आधी सांगितलं करते, नाही तर परत बोलताना एकटे एकटे खाते, आम्हाला नाही बोलवत. तर यासाठी बनवत होते मी मंडळी, कारण की विषय पण काय नसतो ना आपल्याकडे, रोज रोज काय बनवणार. मला तर खरं जेवणाचे पण व्हिडिओ टाकायला खूप आवडतं. प्रॉब्लेम काय होतो, रोज भाजीचा प्रश्न असतो, भाजी काय बनवायची. त्यामुळे मी काय बनवत नाही. रोजच तेच टाकायचं. आणि माझ्या किचनमध्ये थोडासा अंधार पण असतो, त्यामुळे मी हे करत नाही. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच सांगा कमेंट करून. लाईव्ह पण घेते मी, आणि माझा लाईव्ह खरंच एवढा खूप छान होतो ना, म्हणजे मी हे सुद्धा माझ्या लाईव्हमध्ये बोलायची विसरून जाते की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे काहीच बोलत नाही मी, कारण की खूप हसी मजाकमध्ये माझा लाईव्ह होतो आणि खूप आवडतो मला. खरंच मला स्वतःलाच आवडलं की मी एवढी एन्जॉय करते माझ्या लाईव्हवर. जेवता जेवता बोलते, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्ही लोकांनी काय बनवलं जेवायला तेही सांगा, कारण की बरेचसे जण मला विचारतात ताई तुमचा वॉच टाईम झाला आहे का. तर मी आधी यूट्यूब चॅनल चालू केलं ना, त्याच्यामध्ये माझा वॉच टाईम पूर्ण 3000जवळ झाला. पण मला काय वॉच टाईमची जास्त काही घेणं देणं नसतं बरं का मंडळी. आपलं नाव मला करायचं आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवते, यूट्यूब चालू केलं आहे. कारण की माझं शिक्षण कमी आहे, आणि मला ते शिक्षण कमी असल्यामुळे दुसरं काय करू शकत नाही. कारण की आता बोलतात बरेच लोक लग्न झाल्यावर पण करतात, तर मी केलं आहे 12वीपर्यंत. आणि वॉच टाईमची याच्याशी घेणं नाही आहे मला, कारण की माझी यूट्यूब फॅमिली मी चांगले माणसं कमवले, त्याच्यामुळे मला वॉच टाईमशी काही घेणं देणं नाही आहे. माझे सबस्क्राईब पण जेवढे आहे तेवढे मी खूप खुश आहे. बरेचसे प्रश्न विचारतात तुमचा वॉच टाईम वाढला आहे का, कमी होईल वगैरे. ठीक आहे, हरकत नाही आहे मला फक्त माणसं जोडायचे. वॉच टाईमशी मला पहिलंही काय, कारण की जेव्हा असतं माझं झालं तेव्हा मी बंद केलं आहे. 3000 जवळ असून पण मी यूट्यूब माझं बंद केलं होतं त्यावेळेस. त्याच्यामुळे मला काही हरकत नाही वॉच टाईम वाढो किंवा न वाढो. जेव्हा वाढेल तेव्हा माझ्या नशिबात आहे तेव्हा होईल. तुम्ही पण या जेवायला. आणि खरं तर माझ्या लाईव्हवर मला असे भाऊ 4 ते 5 जण आहेत. नवीन जे कोणी येतं हॅलो जेवलात का वगैरे करतं, पण हे 4-5 जण एवढे खुश ठेवतात आम्हाला लाईव्हवर. माझ्या मिस्टरांना पण तेवढेच रिस्पेक्ट देतात ते, कारण की मी एकटी काही लाईव्ह करत नाही, माझ्या मिस्टरसोबत असतं. आणि बरेचसे शब्द मी ॲड केलेत, कारण की मला व्ह्यूजचं पण काही एवढं टेन्शन घेत नाही मी, की व्ह्यूज आले पाहिजे. तर मी एवढे माणसं छान कमवलेत मी, आणि ते लोक मला एवढे हसवतात ना, म्हणजे लिमिट नसते. माझे स्टार्ट टू एंड तक मी हसते लाईव्हवर. 2 तास जरी लाईव्ह चालू ना, तर 2 तास ते लोक थांबतात. म्हणून मी जास्त टेन्शन घेत नाही, जेव्हा होईल तेव्हा होईल. आता तर खुश आहे ना. मला असं वाटतं मी लाईव्ह
लॉंग व्हिडिओ चालू करावं, पण विषय काय असतो, बोलायचे काय, कसं समोरून ते मॅसेज वगैरे करतात तर म्हणून विषय तो निघतो. आणि कसं पहिली करायची मी, पण गावाचं कसं आपल्याला गावी शेतात जाऊन बाजारात जाऊन इकडे तिकडे म्हणजे गावाचं वातावरण दाखवतात, इथे काय दाखवणार, घरातल्या घरात तरी काय दाखवणार आणि विशेष काय राहणार आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे मी लॉंग व्हिडिओ जास्त बनवत नाही. मला आवडतं तर रील्स जास्त बनवते. आधी मी करायचे गावाला माझं, कारण की गावी जास्त व्हायरल झाला होता माझे चॅनल. तुम्ही लोकांनी पण खूप सपोर्ट केला होता मला. आता थंडी पण जास्त वाढली, दुपारचं झोप येते. तर मला ड्रेस वगैरे शिवायचे अजून, मला स्वतःच्या साडीची शिवायची, कारण त्या साड्या घालून मला पण कंटाळा आहे ना. ड्रेस शिवल्यानंतर तुम्हाला मी ते दाखवेल कसा शिवला आहे म्हणून, कारण की अजून सुरुवात केली नाही मी, कारण की मला पायामुळे त्रास होतो, जास्त वेळ मी मशीनवर बसत नाही हल्ली. मी मोबाईल कसा ठेवला माहिती आहे का, आता बेडशीट घेतली आहे, बेडशीट नाही सॉरी ब्लँकेट घेतलं, त्यावर माझा मोबाईल ठेवला, त्याच्या मागे मी इस्त्री ठेवली, म्हणजे मला हातात पकडायची गरज लागणार नाही. प्रॉब्लेम काय होता, मी असा धरून करते ना, माझ्या हातात शॉर्ट आहेत बघा, एवढाच मोबाईल येतो आणि एवढाच शॉर्ट हातामुळे काय होतं, माझा फेस असा अर्धा दिसतो आणि ते व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यामुळं मग ते व्यवस्थित व्हिडिओ येत नाही. माझ्या मिस्टर, अरे तो असा हात आहे तुझा, छोटा हात आहे तुझा, मोठा हात नाही होत तुझा, असं होतं ते. लॉंग व्हिडिओ कसा जास्त मोठा असताना लोक कंटाळतात बघायला. आता सांगा, हात छोटा आहे तर छोटा ठेवणार, मोठा कसं करू शकते मी हात, आता त्यांची हाईट जास्त आहे. आता कसं होतं, मला असा 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 करायला नाही होत बरं का कॅमेरा, त्यामुळे प्रॉब्लेम होतो माझा. मला ना गरम राहते, जसं लसूण वगैरे आवडत नाही, कोथिंबीर पण आवडत नाही, पण मी बनवले ना टाकते मी, कारण की चवीला छान लागतं, पण मला आवडत नाही. आणि सुट्टासाठी याचा काल केलं तर मी, मला आवडतं गरम भाताबरोबर. मी चपाती कधीच नाही खात, भाजी चपातीच नाही खात मी जास्त, चपाती असलेली एकच खाते. मला असं आता काही जेवता जेवता बोलते, बरेचसे लोक आहेत असे घाण कमेंट करणारे, पण म्हटलं जेवण पण होईल, तुमच्याशी बोलणं पण होईल माझं. आता बघू कितपत आवाज आला व्यवस्थित, कितपत नाही, तर व्हिडिओ चेक केल्यानंतर कळेल मला. असंच असं टाईमपास म्हणून म्हणलं, टाईमपास नाही पण म्हणलं चला तुमच्याशी बोलावं, लाईव्ह घेण्यापेक्षा मला एक लॉंग व्हिडिओ करते आज, कारण दुपारी लाईव्ह मी घेत नाही जास्त, 2-3 दिवसच घेतला होता. ठीक आहे, बाहेर टी व्ही चालू आहे ना हॉलमध्ये, म्हणून दरवाजा लावायला गेले मी, कारण की आवाज येतो. त्यासाठी कट झाला आहे ना, मीच बनवला आहे. बघा तुम्हाला माझा आवाज पोचतोय का बघेल मी, आधी चेक करेल व्हिडिओ मग टाकेल. तर माझं जेवण पण होत आलंय. मला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, आवडलं तर लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आधी माझे व्हिडिओ बघून घ्या. हा वाजतं रे. आणि नंतर माझ्या चॅनलला सपोर्ट करा, कारण की बघितल्याशिवाय कसं लोकांना कळणार नाही. आणि आवडल्यास तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. आता मी थोडं राहिले जेवण पूर्ण करून घेते.